ओम नमो भगवते वासुदेवाय. नाभी राजानं जो यज्ञ केला पुत्र व्हावा या इच्छेनं, त्या यज्ञातला त्याचा भक्तिभाव बघून, त्याचं समर्पण बघून साक्षात यज्ञनारायण भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांचं ते अत्यंत मनोहर रूप बघितल्यानंतर सगळे ऋत्विज सदस्य, स्वतः यजमान अतिशय नम्र होऊन, मस्त उत्सुक होऊन त्यांनी त्याची अर्घ्याची पूजा केली आणि ऋत्विज त्यांची प्रार्थना करायला लागले. प्रार्थना करताना ऋत्विज म्हणाले की भगवंता, आम्ही आपले अनुचर आहोत आणि आम्ही आपली वारंवार पूजा करतो. आपण आम्हाला नित्य पूजनीय आहात. पण कसं सांगू की आपली पूजा नेमकी कशी करावी हेच आम्हाला माहिती नाही. आम्ही आपले वारंवार तुम्हाला नमस्कार करतो, कारण एवढंच आम्हाला महापुरुषांनी शिकवलेलं आहे. आपण प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडचे आहात आणि प्राकृत गणांचं कार्य असलेले हे जे प्रपंचातले व्यवहार आहेत त्याच्यामध्ये बुद्धी गुंतून गेल्यामुळं आपल्या गुणांचं कीर्तन करण्याच्या बाबतीत आम्ही खरोखर असमर्थ आहोत. आणि कोणी किती जरी समर्थ असला तरी सुद्धा प्राकृत नाम, रूप आणि एकूण आकृती याच्याद्वारे असा कोण आहे की जो तुमच्या स्वरूपाचं यथार्थ निरूपण करू शकेल. आपण साक्षात परमेश्वर आहात. आपल्या या परममंगल अशा गुणांनी संपूर्ण जनतेच्या दुःखांचा निराश होतो. आणि कोणी यदा कदाचित जर आपल्या रूपाचं वर्णन करायचा प्रयत्न केला, तसं धाडस जरी केलं तरी तो केवळ आपल्या एखाद्याच अंगाचं वर्णन करू शकेल. आपलं संपूर्ण वर्णन करणं कोणालाही शक्य नाही. आणि आम्हाला हे माहिती आहे की आपल्या भक्तांपैकी कोणीही जरी प्रेमानं, भक्तीनं गदगद होऊन वाणीनं स्तुती करत असताना अगदी साधं पाणी, अगदी विशुद्ध असं एक कोमळ पल्लव, तुळशीपत्र किंवा दुर्वांचे अंकुर अशा सामग्रीने जरी आपली पूजा केली, फार मोठे अलंकार, फार मोठी दक्षिणा, फार उच्च दर्जाचं पूजाद्रव्य असं काही न वापरता या सामान्य पत्र, पुष्प, फल, तोय यांनी जरी आपली पूजा केली तरी सुद्धा आपण सर्व प्रकारे त्यांच्यावर संतुष्ट होता. भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तुपरतम अशनामी प्रयतात्मना. तुम्ही भक्तीनं जर दिलेलं असेल तर साधं पाणी सुद्धा भगवंत अत्यंत प्रयत्नपूर्वक, बुद्धिपूर्वक स्वीकारतात. ऋत्विज म्हणाले की आम्हाला तर आपल्याबद्दलच्या प्रेमाव्यतिरिक्त अन्य कुठलंही साधन यज्ञासाठी दिसत नाही. आणि आपल्याला सुद्धा आमच्या ठिकाणचं जे प्रेम आहे त्या प्रेमाव्यतिरिक्त बाकी द्रव्य, काल किंवा अन्य जी यज्ञाची 7 अंग आहेत त्याच्याही आपल्याला देणं घेणं दिसत नाही. कारण आपण स्वतःच क्षणोक्षणी संपूर्ण पुरुषार्थांचं फलस्वरूप असं परमानंद रूप आहात आणि स्वभावतःच आपण त्या ठिकाणी प्रकट होता. तेव्हा अशा प्रकारे काही यज्ञ करावा भक्तांनी अशी आपल्याला काही आवश्यकता वाटत नाही. पण अनेक प्रकारच्या कामना ज्यांच्या हृदयामध्ये आहेत, इच्छा ज्यांच्या हृदयात आहेत, त्या कामनांची सिद्धी प्राप्त व्हावी अशा इच्छेने आम्ही लोक जे की साधन वापरतो ते साधन पुरेसे जर ठरायचं असेल तर आमच्या ठिकाणचा भक्तिभाव हेच एकमेव असं साधन आहे. आपण स्वतः ब्रह्मादी परमपुरुषांपेक्षाही परमश्रेष्ठ आहात.
आम्हाला आमचं परमकल्याण नेमकं कशात आहे हे सुद्धा भगवंत आम्हाला कळत नाही. आणि आमच्याकडनं आपली यथोचित सर्वांग सुंदर शास्त्रसंमत विधिवत अशी पूजाही घडत नाही. तरी सुद्धा एखादा तत्वज्ञ मनुष्य ज्याप्रमाणे अंतःप्रेरणेनं निमंत्रणा वाचून कोणी बोलावल्या वाचून एखाद्या अज्ञानी माणसाकडे अत्यंत करुणावश होऊन जातो, त्याप्रमाणेच आपण आम्हाला मोक्षरूप असं आपलं परमपद आणि आम्हाला हव्या असलेल्या सगळ्या वस्तू पदार्थ देण्यासाठी ह्या यज्ञामध्ये प्रकट होता. अन्य देवता जशा त्यांना उद्देशून केलेल्या यज्ञांमध्ये प्रकट होतात, तसंच आपणही आमच्यासाठी या यज्ञात प्रकट होता. खरं तर आपल्याकडे काही मागण्याची गरजच नाही, कारण आपण स्वतः इथे उपस्थित आहात. हाच आम्हाला सर्वात मोठा वर जणू काही प्राप्त झालेला आहे. आणि नाभींच्या या यज्ञशाळेमध्ये आपण आमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसत आहात, हेच आम्हाला पुरेसं आहे. आता ह्याच्यापेक्षा आणखीन मागण्यासारखं काय उरतं? अशी अनेक प्रकारे त्यांनी स्तुती केली. आणखीनही काही स्तुती केली, ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.